असं म्हणता म्हणता म्हटलं जातं, एकाचा असशील ना तर करून दाखव. तसंच कुठेतरी चॅलेंज स्वीकार, आव्हान स्वीकार तू सदावरती आणि प्रूफ करून दाखव की हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. नाही तर थोबाड बंधारी माणसाला, मराठी भाषिकांना फक्त राजकीय चष्म्यातून, राजकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून काही विषय दाखवले जातात आणि त्यामध्ये मराठी हा विषय मात्र मागे टाकला जातो. आलाय का तुला स्वतः 300 मताच्या वरती मतं पडली नाहीत उभं राहिलं आणि तू इथे महाराष्ट्रातल्या एखाद्या पक्षाला सांगणार की आम्ही सत्ता आणून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल तू बोलतो. अरे हरामखोरा, स्वराज्य शब्द आधी नीट बोलायला. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. माझ्या तमाम मराठी बांधवांना, मराठी भाषिकांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपली प्रतिक्रिया मात्र कमेंटच्या स्वरूपात अवश्य द्या. खरं तर महाराष्ट्रातली सध्याची राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल परिस्थितीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी नक्की एक गोष्ट लक्षात येते की या तिन्ही परिस्थितीमध्ये, तिन्ही आघाड्यांवर मराठी म्हणून जी भूमिका आपल्या मराठी माणसाने घ्यायला पाहिजे ती मात्र आपण घेताना कुठेतरी कमी पडतोय. ज्यावेळी आम्ही भारत देशाचा विचार करतो किंवा भारत देश हा शब्द वापरतो त्यावेळी नक्की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भारत हा जरी देश म्हणून आपण म्हणत असलो तर भारत एक संघ राज्य आहे. विविध प्रांतांना एकत्रित करून, विविध संस्थानांना एकत्रित करून हे एक बनलेलं संघ राज्य आहे आणि त्यावेळी संविधानाने प्रत्येक राज्याला एक अधिकार दिलेत आणि त्याला जर कोण मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच हा संविधानाचाही अपमान कुठेतरी ठरतो. आज ज्या पद्धतीनं एक कोणतरी शुक्ला म्हणून सुनील शुक्लासारखा माणूस उभा राहतो आणि राजकारणाच्या माध्यमातून किंवा राजकीय दृष्टिकोनांच्या आडून, राजकीय व्यवस्थेच्या आडून इथल्या मराठी माणसाला, मराठी भाषिकांना जर आव्हान करत असेल तर नक्कीच अशा नालायक लोकांना खरं तर इथल्या मराठी माणसांनी तुडवण्याच्या अगोदर उत्तर भारतीय जे बांधव आहेत आमचे, त्या बांधवांनी ह्या असल्या नालायकांना पहिल्यांदा तुडवलं पाहिजे की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या चमकुगिरीसाठी, स्वतःच्या नेतेपदासाठी, स्वतःला नेता बनायचंय म्हणून जर ही असली लोक काहीतरी उगाच वाद निर्माण करत असतील तर नक्कीच इथल्या मराठी लोकांच्या अगोदर माझ्या उत्तर भारतीय बांधवांना विनंती आहे की ह्याला पहिल्यांदा असल्या नालायक लोकांना उगाच प्रांतीय वाद पुढे आणून मराठी, उत्तर भारतीय हा जो काय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो अशा लोकांना उत्तर भारतीय लोकांनी खरं तर इथे उत्तर दिलं पाहिजे. आमच्या मराठी माणसाला, मराठी भाषिकांना फक्त राजकीय चष्म्यातून, राजकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून काही विषय दाखवले जातात आणि त्यामध्ये मराठी हा विषय मात्र मागे टाकला जातो. आणि ही जी काही शक्ती आहे, ही जी षडयंत्र रचणारी महाराष्ट्राबद्दलची एक शक्ती आहे, मराठी माणसाबद्दल शक्ती आहे, ती कुठेतरी यशस्वी होताना दिसते. कारण आम्ही आमचा मराठी मुद्दाच विसरून जातो, आम्ही आमचा महाराष्ट्रच विसरून जातो. आम्हाला फक्त भारत देश दिसतो, हिंदुत्व दिसतं किंवा असे हे राजकीय मुद्दे कुठेतरी पुढे आणले जातात. खरं तर मराठी माणसाने या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की नेमकं महाराष्ट्रात घडतंय काय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे साहेबांनी जो काही विषय पुढे आणला होता नक्कीच त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतो. कुठे रेल्वे स्टेशनला जाऊन मारलं का, कुठे रस्त्यावर मारलं का, कुठे बस स्टॉपवर मारलं का कोणी कोणाला. खरं तर हिंसा ही वाईटच, मी तिचं समर्थन आम्ही कधी करणार नाही. परंतु ज्या पद्धतीने दाखवलं जाते की महाराष्ट्रात मराठीच असली पाहिजे, मराठी भाषेचाच वापर, हे कुठे लक्षात घ्या. कायद्याने ज्या ठिकाणी सांगितलं गेलंय की तिथे मराठी वापरली गेली पाहिजे तिथे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जाऊन ते कृत्य करतायत किंवा त्याची जबरदस्ती करतायत. त्यामुळे जो काय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की महाराष्ट्रात मराठीसाठी जबरदस्ती केली जाते, कायद्याने जिथे जबरदस्ती सांगितले किंवा कायद्याने सांगितलं इथे मराठी पाहिजे तिथे मराठी बोला किंवा मराठी असलीच पाहिजे अशी सक्ती केली जाते आणि ते कायद्याने योग्य आहे, याचा अर्थ संविधानाने योग्य आहे. या विषयाला कुठेतरी वेगळा रंग देऊन त्याला राजकीय आणि धार्मिक गोष्टींकडे नेलं जातं. हा शुक्लासारखा माणूस उत्तर भारतीय विकास सेनेचं काहीतरी नेतृत्व करतो आणि या महाराष्ट्रात उभा राहून म्हणतो की हिंदुत्व उभं करा, हिंदुत्व जोपासा, ही उत्तर भारतीय सेना तुम्हाला सत्तेत आणेल. अरे नालायका, तुला स्वतः 300 मताच्या वरती मतं पडली नाहीत उभं राहिलं आणि तू इथे महाराष्ट्रातल्या एखाद्या पक्षाला सांगणार की आम्ही सत्ता आणून देतो. खरं तर फक्त राजकीय स्वार्थ साधायचा आहे, कुठेतरी चमकुगिरी करायची आहे, कुठेतरी हायलाइट व्हायचंय म्हणून अशी प्रकरणे केली जातात. तुला तुडवायला 2 मिनिटं लागणार नाही, परंतु तुला तुडून तुला मोठा करायचं नाही म्हणून लोक शांत आहेत. अंतरून पाहून पाय पसरावे महाराष्ट्रात म्हण ही लक्षात ठेव. आणि कुठच्या संविधानाच्या गोष्टी करतो. काल आमचे भीम आर्मीचे काही मराठी बांधवी त्याला जाऊन भेटले आणि त्याच्या समर्थनात की राज ठाकरे जे करतायत ते संविधानाचं उल्लंघन, असा काहीतरी मी व्हिडिओ मला पाहायला मिळाला.
नक्कीच माझ्या त्या मराठी बांधवांना एक विनंती आहे की हा शुक्लासारखा नालायक मनुष्य जर बोलत असेल की आमची एकमेव पक्ष आहे जो हिंदू सनातनी आहे, हे कुठच्या संविधानात बसतं? कुठचाही राजकीय पक्ष एका धर्माच्या आधारावर उभा केला जाऊ शकतो का? हे संविधानाने अधिकार दिलाय का? आणि जर तसं घडत असेल तर नक्कीच तोही संविधानाचा अपमान ठरत नाही का? नक्कीच त्याही बांधवांनी विचार केला पाहिजे की ह्या लोकांची वृत्ती काय आहे. ओरिसामधील भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री म्हणतो ओरिसात जर व्यवसाय करायचा असेल, ओरिसात जर नोकरी करायची असेल, तिथली भाषा तुम्हाला आली पाहिजे. मग त्यावेळी तिथे प्रांतवाद होत नाही का? त्याच्यावर गुन्हे नोंद होत नाहीत का? कोणीतरी उठावं आणि फक्त यायचं आणि आपलं राजकीय स्वार्थ, आर्थिक स्वार्थ, सामाजिक स्वार्थ साधण्यासाठी या महाराष्ट्राचा उपयोग करून घ्यायचा, हे सध्या चालू आहे. त्यामुळे माझ्या तमाम मराठी बांधवांना विनंती आहे की कधीतरी राजकीय दृष्टिकोनाच्या बाहेर या, कधीतरी धार्मिक दृष्टिकोनाच्या बाहेर येऊन आपला मराठी मुलूक, आपली मराठी माती, आपला हा महाराष्ट्र कसा वाचेल याचा प्रयत्न करा. अन्यथा आपल्याच राज्यात आपण परके झालेलो असू, नाही ते काय आपण पहिलेच नसू. ज्यानी आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष केला, हळूहळू करत तिथली सत्ता गमावली, तिथलं अर्थकारण गमावलं, तिथलं समाजकारण गमावलं, तिथलं राजकारण गमावलं आणि ती माणसं आज परकीय राजवटीत जगतायत. आणि त्यातले आपण एक ठरायला नको असेल तर नक्कीच आता मराठी माणसांनी शहाणं होण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा उभा करावाच लागेल आणि स्वायत्त महाराष्ट्राच्या माध्यमातून नक्कीच आम्ही त्या गोष्टीला सुरुवाती केलेली आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा नाराज आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळाली परंतु मराठी माणसाला मिळाली का? आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. हा हरामखोर सुनील शुक्ला जर सरळ म्हणत असेल की आमची एकमेव हिंदू सनातन पार्टी आहे तर नक्कीच आम्ही सुद्धा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून योग्य तो अभ्यास करून प्रथम ह्याला मान्यता अशा गोष्टीसाठी दिली गेली का? निवडणूक आयोगाने अशा व्यक्तीला किंवा अशा विचारधारेला एक राजकीय पक्ष म्हणून, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे का? तशी त्यांच्याकडे नोंद आहे का? आणि जर तशी नोंद असतानाही दिलं गेलं असेल तर नक्कीच हे संविधानाचं उल्लंघन आहे. आणि अशा पक्षांवर किंवा असे स्वयंघोषित ज्या राजकीय पार्टी आहेत त्यांना नक्कीच त्यांच्यावर आळा घालण्यासाठी त्यांच्यावर बंदी आली पाहिजे, ही मागणी आम्ही आता करणार आहोत. एखादा स्थानिक पक्ष जर आपल्या मराठी मातीसाठी, मराठी भूमिकेसाठी जर भांडत असेल तर नक्कीच माझी तमाम मराठी बांधवांना विनंती आहे, मी कुठच्याही राजकीय पक्षाचा नाही, कुठच्याही राजकीय पक्षाचं आम्ही समर्थन करत नाही, आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे सभासद नाहीत. परंतु ज्यावेळी सत्यता स्वीकारली गेली पाहिजे आणि सत्यता स्वीकारून आपले ठाम विचार नक्कीच मांडले गेले पाहिजेत. मराठी माणसांना आता बाहेर पडा. आणि हा शुक्ला म्हणतो की 90% बजरंग दलमध्ये उत्तर भारतीय आहेत आणि काहीतरी त्यांनी एक शब्द वापरला गजवा हिंद की काहीतरी होईल, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार? अरे नालायक मनुष्य, तुला इतिहास सांगतो. बाबरीचा ढाचा पाडण्याची जबाबदारी या मराठी माणसाने स्वीकारली, या मराठी मातीने स्वीकारली. आता मध्ये जो औरंगजेबाचा विषय निघाला गबरीचा, कोणाची गरज नाही का? मराठी माणूस संपला का? इथला झोपला का? हा प्रश्न आहे मात्र आज नक्की मराठी माणसाला. त्या औरंगजेबाला या मराठी मातीने, मराठी माणसाने, मर्द मराठ्या मावळ्यांनी गाडलाय. ज्यावेळी आम्हाला त्या गबरीची अडचण होईल त्यावेळी आम्हाला मराठी माणसाची तेवढी ताकद आहे, मराठी माणसाच्यात तेवढी हिंमत आहे की तिथून त्याला फेकून द्यायची. तुमच्यासारख्या लोकांची अजिबात गरज पडणार नाही. जर तुम्हाला करायचंच असेल तर बाबरी झाली ती काशी आणि मथुरा, तिथे जाऊन काम करा जर करायचंच असेल तर. कारण तुम्ही म्हणताय बाबरीत गेल्या आता झाल्यानंतर काशी आणि मथुरा बाकी, करा ना काम तिथे जाऊन. महाराष्ट्रात काय आहे तुमचं? महाराष्ट्रात मराठी माणूस खंबीर आहे. त्या औरंगजेबाला आम्ही गाडलाय, उखाडायचं असेल तिथून त्याला हाकलवायचं असेल तर मराठी माणूस हाकलवायला तयार आहे, तेवढी हिंमत त्याच्याकडे आहे. त्यामुळे उगाच महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी काहीतरी विषय पुढे आणायचे. परवाही एका साताऱ्यात मोर्चाला गेलो होतो, नक्कीच तिथली परिस्थिती मी मांडणार आहे की एक मराठी संघटन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेखासाठी मांडतंय आणि त्या मोर्चामध्ये कितीही लोक होती त्याचाही मी आराखडा मांडणार आहे. परंतु तो आजचा विषय नाही त्यामुळे मी तो इथे मांडत नाही. फक्त मराठी माणसाला धर्माच्या आणि राजकारणाच्या आड लपून त्याच्या मराठी मातीवर, मराठी अस्मितेवर, मराठी संस्कृतीवर, इथल्या भूखंडावर जो काय घाला घातला जातोय ते मात्र मराठी माणसाला ओळखण्याची गरज आहे. कालचाच विषय आहे, अब्बू आझमी सारखा माणूस काय विचारधारा द्यायची. एकीकडे हा शुक्ला म्हणतोय की आमची हिंदू सनातनी एकमेव पार्टी आहे,
तिकडे तो अबू आझमी म्हणतोय मी मुसलमानांचा कैवारी आहे, परंतु ज्यावेळी आपल्या प्रांताचा विषय आला, ज्यावेळी आपल्या राज्याचा विषय आला, तेव्हा दोघांनी त्या अबू आझमी सारख्या माणसांनी ह्या शुक्लाला पाठिंबा दर्शवला किंवा तशी ती माहिती त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये दिली. याचा अर्थ लक्षात घ्या, हे प्रत्येक जण आपल्या प्रांतासाठी किती निष्ठावान आहे. आपण कुठे चाललोय? माझा इथला मराठी बांधव असेल, हिंदू बांधव असेल, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील किंवा मुसलमान असतील, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर मराठी म्हणून जगायचं असेल तर प्रथम मी मराठी आहे ह्या भूमिकेतला आपण लढलं पाहिजे. तरच या बाहेरून आलेल्या लोकांची हिंमत होणार नाही की आपल्यामध्ये फूट पाडून आपल्यावर सत्ता गाजवण्याची. पण आता तरी ओळखा, कधीतरी महाराष्ट्र धर्माला जागा. प्रत्येकानं आपापले धर्म जोपासा, परंतु प्रथम महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राने जात मराठी हा विषय सांभाळायला शिका, जोपासायला शिका. कोणाची हिंमत होणार आहे? यासले बाहेरून येऊन धमक्या देणार, मराठी माणसाला राजकारणाच्या माध्यमातून आव्हान करणार. अरे तुला तुडवायला 2 मिनिटं लागणार नाहीत, परंतु तुझी लायकी तेवढी नाही तुडवणे एवढी, किंवा तुला मारून तुला मोठं करायचं नाही म्हणून लोक शांत आहेत, एवढं लक्षात ठेव. तुला खुलं आव्हान आहे माझं. या सुनील शुक्लाला उत्तर भारतीय विकास सेनेचा काय जो स्वयंघोषित अध्यक्ष आहे त्याला खुलं आव्हान आहे की चर्चेला समोरासमोर बस, तुझं हे नेतेगिरीचं भूत उतरवायला वेळ लागणार नाही. तर कुठच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करता तुम्ही? महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवताय. हे हिंदुत्व वाचलं, वाढलं, भरलंय ना त्या महाराष्ट्रामुळे. महाराष्ट्राला कोणी हिंदुत्व शिकवायची गरज नाही. आणि माझ्या तमाम मराठी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे, जे हिंदू बांधव आहेत त्यांनी, या हिंदुत्वाच्या आडून जर या महाराष्ट्राच्या मातीवर जर घाले घालण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रथम आपण मराठी आहोत ह्याची भूमिका किंवा ह्या भूमिकेत यायला शिकाता. भाषावार प्रांत रचनेनुसार या संघ राज्याची निर्मिती झालेली आहे, ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकानं. तो विषय बाजूला ठेवून आम्हाला फक्त आमच्यात फूट पाडून इथल्या मराठी मातीचं, मराठी संस्कृतीचं जे काय पतन करण्याचं काम केलं जाते किंवा त्याला कमी दाखवण्याचं काम केलं जाते, हे इथल्या मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे. जात धर्म पंथाच्या आडून जे काही प्रकार केले जातात, त्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर कोण काही येऊन बोलतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललं जातं, महात्मा फुले सावित्रीमाईंबद्दल बोललं जातं, टिळकांवर बोललं जातं, सावरकरांवर बोललं जातं. अरे कोण आहे ती सगळी आमची मराठी माणसं आहेत ना. आम्ही ठरवू कोण योग्य आहे. बाहेरून येऊन कोणी इथे बोलायची गरज नाही, कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे. तुम्ही फक्त कमवायला आलाय, कमवायचं आणि निघायचं तेवढंच लक्षात घ्या. इथल्या मातीवर अधिकार, स्थानिक विषयात, स्थानिक जे मुद्दे आहेत त्याला तुम्ही हात घालणे एवढे आम्ही शंड नाहीत की तुम्ही आम्हाला येऊन बाहेरून शिकवाल. ही भूमिका मराठी माणसांनी स्वीकारा. एवढं जर सुधरवायचे तुम्हाला जर तुमच्यात खाज आलेली असेल तर स्वतःच्या राज्यात जा आणि आपापलं राज्य नक्की सुधरवा. नक्कीच देश एक दिवस सुधारलेला असेल. भाषावार प्रांत रचनेनुसार जेव्हा या संघ राज्याची निर्मिती झाली, प्रत्येकानं आपलं जर राज्य सांभाळलं तर देश म्हणजे वेगळा काय. प्रत्येकानं आपलं राज्य जर सुरक्षित केलं, आपलं राज्य जर विकसित केलं तर देश विकसित होणं म्हणजे अजून वेगळं काय असणार आहे. तेव्हा प्रत्येकानं आपलं राज्य सुरक्षित करणं, प्रत्येकानं आपलं राज्य विकसित करणं हेच देशभक्ती आहे आणि हीच देशाची खऱ्या अर्थानं सेवा आहे. देशी वेगळी काय नाही, देशी संकल्पना अन्य काय नाही. आपलं राज्य सांभाळा, राज्य सुरक्षित करा, बस. उगाच काहीतरी विषय पुढे आणायचे आणि इथल्या मराठी माणसांमध्ये फूट पाडून इथे अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करायचा. अरे ह्या मराठी माणसाने, मराठी मातीनं या देशाला किंवा देशाचं नेतृत्व केलंय, प्रत्येक आघाडीवर नेतृत्व केलंय. स्वातंत्र्यपूर्व काळ असो किंवा स्वातंत्र्यानंतरचा काळ असो. आणि आता ते एक दुसरं पुढे आलेलं आहे, वकील गुणरत्न सदावर्ते. ते म्हणते की हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. अरे नालायकानं, तुम्ही एक प्रूफ करून दाखवा, तुम्ही सांगाल ते आम्ही हरतो. ह्या सदावर्ते, गुणरत्न सदावर्तेला माझं खुलं आव्हान आहे, कधी समोरासमोर बस किंवा तुझ्या बाईट मधून. तुम्ही तर समोर येणारच नाही, कारण तुमचं काय आहेच नाही. तुम्हाला जे शिकवलं जातं, जी स्क्रिप्ट लिहून दिली जाते ते तुम्ही फक्त मीडिया समोर येऊन बोलता. हा सदावर्ते कुठून यायला लागला मीडियावर एवढा? ह्याला मीडियावर आणणारे कोण आहेत ह्याचा विचार मराठी माणसांनी केला पाहिजे. हे माझ्या मराठी वृत्तवाहिन्या ह्यांना एक विनंती आहे, अरे मराठीचा मुद्दा चाललाय, मराठीवर चर्चा झाली, त्याच्यात तुम्ही सदावर्ते सारख्या माणसाला बोलवता. काय त्याचा संबंध या मराठी विषयाशी किंवा मराठी मातीशी? त्यामुळे आपण विचार करा आणि असल्या लोकांना
जर तुम्ही वृत्तवाहिनीवर बोलवणार असाल तर नक्कीच मराठी माणसांना आम्हाला आवाहन करावं लागेल की असल्या वृत्तवाहिनींना बघणं आजपासून बंद करा म्हणून. जर आमच्या मराठी मातीचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी अस्मितेचा अपमान करण्यासाठी जर लोकांना तुम्ही बोलवत असाल, आम्हालाही आमचा निर्णय घ्यावाच लागेल. ही भूमिका मराठी माणसांना आता स्वीकारली पाहिजे. आणि हा नालायक शुक्ला ह्याला एक गोष्ट मात्र हा विसरलाय. अरे ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तू चॅलेंज करतोय, आव्हान देतोयस, त्यांच्याकडे खूप सारी अशी माणसं आहेत, अविनाश जाधव सारखी माणसं आहेत जे कधी कुठच्याही कारवाईला, कुठच्याही गोष्टीला न घाबरणारी. जर त्यांच्या हातात लागलास ना तर तू सापडणारी नाहीस. आणि अशा गोष्टी असताना उगाच काय ते फक्त एक नेतेगिरी करायचे, त्याच्यासाठी जर तुम्ही असले प्रकार करत असाल आणि उत्तर भारतीय आणि मराठी बांधवांमध्ये जर काही भानगडी लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी मराठी माणसांपेक्षा उत्तर भारतीय जे बांधव आहेत आमचे त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याला जाऊन सरळ तुडवला पाहिजे उत्तर भारतीय बांधवांनी पहिल्यांदा. ज्या गोष्टींची खरोखर गरज नाही त्या गोष्टी पुढे आणण्याची आवश्यकता नाही सध्या तरी. कितीतरी आमचे उत्तर भारतीय बांधव जे आमच्यासारखं मराठी शुद्ध बोलतात. हा स्वतः सांगतो, माझ्या 3 पिढ्या महाराष्ट्रात गेल्या, आम्ही मराठी आहेत. अरे नालायका, 3 पिढ्या तुझ्या महाराष्ट्रात गेल्या, तू स्वतःला मराठी समजून 3 पिढ्या जाऊन सुद्धा जर तुला मराठी बोलता येत नसेल तर तू या महाराष्ट्राचा उद्धार करणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल तू बोलतो. अरे हरामखोरा, स्वराज्य शब्द आधी नीट बोलायला शिक, नंतर तू स्वराज्य आम्हाला शिकव. त्यामुळे काहीतरी धार्मिक राजकारण पुढे आणून त्याच्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम ह्या शुक्ला एकटा नसणार. हे खूप मोठे षडयंत्र आहे. ह्याला पुढे करून मुंबई महानगरपालिकांचं इलेक्शन येतंय, त्यामुळे उत्तर भारतीय मतदान कुठेतरी एक गट्टा टिकावं त्याच्यासाठी जे कदाचित प्रयत्न असू शकतात. सध्याची जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात त्याच्यात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणजे एकेकाळी ज्यांना आपण म्हणत होतो, ज्या राज्यांना गुंडाराज असलेले राज्य म्हणून की आज सुधारली नाही, आज माझ्या महाराष्ट्राची हालत तशी करून ठेवली. आज माझा महाराष्ट्रातला मराठी बांधव मराठा म्हणून, मराठा धनगर म्हणून मानतोय, मराठा कुणबी म्हणून मानतोय, कुणबी मराठा म्हणून मानतोय, मराठा ब्राह्मण म्हणून मानतोय, मराठा ओबीसी म्हणून मानतोय. काय महाराष्ट्रात हे कधी होतं? कधीच नव्हतं. लक्षात घ्या, महाराष्ट्रात धार्मिक वाद होता पण तोही काही थोड्या प्रमाणात. आज महाराष्ट्रात जातीवाद झालाय. इथला माणूस, मराठी माणूस जाती जातीत भांडायला लागलाय. जातीची दैवत वेगळी झाली. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, महाराष्ट्राला मराठा म्हटलंय. मराठा म्हणजेच महाराष्ट्र. सर्व जाती धर्मा पंथाच्या लोकांना एकत्रित उभं केलेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्यासाठी खर्ची पडलेला कोणत्याही जाती धर्माचा जो होता तो मराठा. आणि म्हणून पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. आणि ह्या गोष्टीमध्ये फूट पाडण्यात तुम्ही यशस्वी झालाय आणि म्हणून ही तुमची हिंमत होते. त्यामुळे तमाम माझ्या मराठी बांधवांना विनंती आहे की या सर्व गोष्टीचा नक्कीच विचार करा की आपण कुठे चाललोय. 2004, 2009 किंवा 2014 पर्यंतच्या निवडणुका बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरवर लढल्या जात होत्या. 2019, 2024 जरा राजकीय बॅनर तपासून पहा, तुमच्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराज आमच्यापासून हळू लांब चाललेत. आम्ही खरोखर विसरत चाललोय की जाणीवपूर्वक षडयंत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना मराठी माणसापासून लांब नेलं जातंय. हिंदुत्वाची जर गोष्ट तुम्ही करत असाल तर एक ठामपणे मी सांगतो, मी एक स्वतः माळकरी माणूस आहे. हिंदुत्वाचं ह्या महाराष्ट्रात तरी एकमेव दैवत म्हणून कोण मानायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यानंतर सगळे आमच्यासाठी. इथे प्रत्येकाला आपली संस्कृती उभी करायची आहे. बाहेरून आलेल्यांना आम्हाला विठ्ठल मंदिर नाही चालत इथलं, त्यांना त्यांच्या राज्यातल्या मंदिरं लागतात. मग तुम्हाला खरोखर धर्म वाढवायचा आहे की स्वतःची संस्कृती वाढवायचा आहे हा प्रश्न आहे. कशाला पाहिजे? भगवंत एक आहे, धर्म एक मानता, तर मध्ये विठ्ठलाचं मंदिर असो किंवा अन्य विठ्ठलाच्या रूपाचं अन्य कोणतं मंदिर असो, एकच करा. विठ्ठल मंदिराची सेवा येऊन महाराष्ट्रात नाही. तुम्हाला तुमच्या इथली मंदिरे लागतात, तुम्हाला तुमच्या इथल्या संस्कृतीची मंदिरे लागतात. का? कारण इथे कोण धर्म वाढवण्यासाठी नाही आलाय, तर इथे प्रत्येक जण आपली संस्कृती, आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्रात आलाय. आणि हे माझ्या मराठी बांधवांनी ओळखलं पाहिजे. खूप सारे विषय आहेत
नक्कीच या विषयावर आता बोलणार, कारण आम्ही संयुक्त मराठी मुंबई चळवळ सध्या गिरणी कामगारांचा विषय हाती घेतलेला असल्यामुळे शांत होतो. आम्ही या विषयावर खूप संयमान पुढे जात होतो, परंतु नक्कीच खूप सारे विषय आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, ह्याची स्थापना कशी झाली, कशासाठी झाली, नक्कीच येणाऱ्या काळात हेही आपण स्पष्ट करू. त्यामुळे फक्त मराठी माणसांमध्ये जी काय फूट पाडण्याचं काम चाललंय आणि मराठी माणसावर वर्चस्व स्थापित करण्याचं काम चाललंय, नक्कीच हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबव फक्त आपला मराठी बांधव शकतो. बस धर्म, जात, पंथ आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवून ज्या वेळी मराठी मातीवर आघात होईल, ज्या वेळी मराठी संस्कृतीवर, अस्मितेवर अन्याय करण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी नक्कीच मराठी म्हणून या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र शासनालाही माझी एक विनंती आहे, माध्यमातून संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून एक विनंती करतोय महाराष्ट्र शासनाला की हुतात्मा दिन, कारण ही बाहेरून आलेल्या लोकांना माहित नाहीये की आम्ही हा महाराष्ट्र कसा मिळवलाय. 107 लोकांची आहुती दिले त्यावेळी हा महाराष्ट्र मिळालाय. 1947 साली 50-55 करोड रुपये एक देश पाकिस्तानच्या बांधणीसाठी दिले गेले, परंतु ते 10 वर्षानंतर 1960ला एका राज्याची राजधानीची विकसित करण्यासाठी, एखाद्या राज्याच्या राजधानीचा विकास व्हावा म्हणून 60 ते 65 करोड दिले या महाराष्ट्रात, आणि त्यावेळी मुंबई मिळाली. त्यामुळे मुंबई ही आम्ही आहुती देऊन मिळवलेली आहे, बलिदानातून मिळवलेली आहे, संघर्ष करून मिळवलेली आहे आणि विकत घेतलेली ही मुंबई आहे. आणि त्यामुळे या मुंबईवर अधिकार फक्त मराठी माणसाचा होता, आहे आणि राहणार. जर ही कोणाला प्रांतवाद वाटत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे. भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेलं राज्य, संविधानाने दिलेले अधिकार जोपासणं हाच खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान आहे. त्यामुळे बाहेरून येऊन नको ती नाटकं इथे करून संविधानाचा अपमान जर करण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा नालायक लोकांना तुडवलंच गेलं पाहिजे. खुलं आव्हान आहे शुक्लाला, कधीही चर्चेला बस. तुला सुरक्षित जसा येशील तसा तुला घरी नेऊन सोडण्याची जबाबदारी या मराठी माणसाची आहे. तुझ्यात हिंमत असेल ना तर चर्चेला बस. नेतेगिरी नाही उतरवली आम्ही मराठी माणसांनी ना, तुझ्याकडे लक्ष फक्त एवढ्यासाठीच देत नाही, कारण तुला जे पाहिजे की काही झालं तरी चालेल, मार खाल्ला तरी चालेल, पण मला मोठं बनायचंय, लोकांनी मला चर्चेत आलो पाहिजे. ही जी भूमिका आहे ना ती कुठे यशस्वी होऊ नये म्हणून शांत बसलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला नक्कीच एक विनंती आहे, हे जे विसरलेत आमचा इतिहास बाहेरून येणारी लोक, त्यामुळे शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा महाराष्ट्र शासन अनुदानित जी व्यवस्थापना आहे त्या व्यवस्थापनेमध्ये आमच्या महाराष्ट्राचा हुतात्मा दिन हा साजरा झाला पाहिजे. आणि ज्या व्यवस्थापनामध्ये हा हुतात्मा दिन साजरा होणार नाही त्याचं अनुदान त्वरित बंद करा, ही मागणी मात्र संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही आज करतोय. त्याचबरोबर आमची एक दुसरी मागणी आहे की मराठी भाषिक आणि स्थानिक मराठी 15 वर्षाचा डोमासाईल घेऊन जर इथला कोण स्थानिक म्हणत असेल तर नक्कीच एक मराठी म्हणून आम्हाला ते मान्य नाहीये. डोमासाईल सर्टिफिकेटवर मर्यादा ना, त्याच्या मर्यादा वापरावर मर्यादा ना, त्याचा कधी वापर केला जाऊ शकतो, आणि त्या कायद्यात बदल करून महाराष्ट्रातल्या स्थानिक म्हणजे काय ह्याची व्याख्या ही महाराष्ट्र शासनाने नवीन कायदा करून बनवावी की मराठी म्हणजे नेमका कोण, मराठीची नेमकी व्याख्या काय. नक्कीच ही एक दुसरी मागणी मात्र आमची सरकारकडे आहे की मराठीची व्याख्या, स्थानिकांची व्याख्या महाराष्ट्र शासनाने स्पष्ट करावी. आणि रहिवासी कायद्यावर रहिवासी जो दाखला आहे त्याच्या वापरावर निर्बंध आणून त्याचा वापर योग्य त्याच प्रकारासाठी झाला पाहिजे. आणि त्याची जी मुदत आहे 15 वर्षाची ती 1960 पासून झाली पाहिजे. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, ही भूमिका मात्र इथल्या मराठी लोकांनी घेतली पाहिजे. मग तो कुठच्याही जाती, धर्म, पंथा, प्रांताचा असून दे. आणि नालायक शुक्लासारख्या लोकांना सांगतो 107 हुतात्म्यांची नावं वाच, कधीतरी जा त्या हुतात्मा स्मारकाला, तिथे डोकं ठेव. आणि डोकं ठेवल्यावर जर तुझ्या डोक्यात प्रकाश पडला की मराठी म्हणजे काय, कुठच्या मराठीसाठी आम्ही भांडतोय ते कळेल. त्याच्यात हुतात्मे झालेली तिथे नावं लावले ती वाच, मग कळेल तिथे फक्त मराठी म्हणजे तिथला महाराष्ट्रातलाच नव्हता, कितीतरी तुझ्या उत्तर भारतीय लोकही होते. ते मराठीच आहेत आमच्यासाठी, आमची दैवत आहेत ती.
कारण त्यांनी काम तसं केलंय. तुझ्यासारख्या नालायक लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, उत्तर भारतीय आणि मराठी म्हणून. त्यामुळे उत्तर भारतीय बांधवांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, असल्या शुक्लासारख्या हरामखोर लोकांना घरात बसवा, जे वाद कर घालून दोन मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतील तर अशांना घरी बसवलंच गेलं पाहिजे. आणि माझ्या तमाम मराठी बांधवांनी एक लक्षात घ्या की आपण मराठी म्हणून जर एकत्रित आलो नाही, मराठी म्हणून जर जगणं सोडून दिलं तर येणाऱ्या काळात आपल्याला मात्र आपलं भवितव्याचा विचार केला नाही तर आपण मराठी म्हणून नक्कीच आपलं अस्तित्व टिकवू शकतो का याचा विचार मात्र प्रत्येक मराठी माणसानं आता करण्याची वेळ आलेली आहे. शेवटी एवढंच सांगेन की माझ्या मराठी मातीसाठी, मराठी मातृभूमीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी संस्कृतीसाठी जे काय करण्याची गरज असेल ते नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून एक मराठी म्हणून संघटना, संस्था, राजकीय पक्ष बाजूला ठेवा. आपण प्रथम मराठी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विना आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. परंतु ज्यावेळी मराठीचा मुद्दा असेल तिथे राजकीय चष्मे उतरून आम्ही नक्कीच त्याच्यात उडी घेऊ आणि मराठी मातीसाठी, मराठी अस्मितेसाठी शहीद होण्याची तयारी आम्ही ज्यावेळी संयुक्त मराठी मुंबई चळवळीची स्थापना केलेली त्यावेळी स्पष्ट केलेले. त्यामुळे हा उत्तर भारतीय विकास सेनेचा स्वयंघोषित अध्यक्ष सुनील शुक्लाला माझं खुलं आव्हान आहे, कधीही चर्चेला बस, तुला सुरक्षित घरी पोहोचवतो, पण तुझं भूत मात्र आम्ही नक्कीच नेतेगिरीचं उतरव. आणि त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रातला एक शब्द आहे म्हणून बोलतो, ह्याचा कुठेही वाईट अर्थ घेऊ नका. असं म्हणता म्हणता म्हटलं जातं एकाचा असशील ना तर करून दाखव. तसंच कुठेतरी चॅलेंज स्वीकार, आव्हान स्वीकार तू सदावर्ते आणि प्रूफ करून दाखव की हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. नाही तर थोबाड बंद करून घरात बसा आणि नाही बसला नक्कीच तुम्हाला घरी बसवण्याचं काम मात्र मराठी माणसं आता करतील. संविधानाच्या आडून संविधान करतो तू. जी पुस्तकं वाचायची आहे, जी पुस्तकं पडताळायची पडताळ, जे काय करायचंय ते कर, परंतु मराठी भाषेची जननी हिंदी भाषा आहे हे प्रूफ करून दाखव. नाहीतर तू तोपर्यंत मीडिया समोर किंवा याच्या समोर येणार नाही अशी शपथ घे. अरे नालायकानो, ह्या महाराष्ट्रात राहता, मराठी मातीत राहता, मराठी मातीन तुम्हाला मोठं केलंय आणि तिच्याशी जर गद्दारी करत असाल, ही माती म्हणजे आपली आई आहे, माय म्हणतो तिला आपण, आणि तिच्या जर दुधाला गद्दार होणार असाल तर नक्कीच एक पुत्र म्हणून जगण्याची तुमची लायकी नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी म्हणून जगायचं असेल तर नक्कीच मराठी मातीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी संस्कृतीसाठी नक्कीच जगा. हा महाराष्ट्र तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. परंतु ते कोणाची तरी स्क्रिप्ट आणून वाचून जर तुम्ही म्हणत असाल फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी जर असले प्रयोग करत असाल, मराठी माणसाने एक लक्षात घेऊन एकत्रित आलं पाहिजे आणि असल्या नालायक लोकांना धर्म, जात, पंथ, प्रांत या गोष्टी बाजूला ठेवून मराठी मातीबद्दल षडयंत्र करणाऱ्या नालायकांना गाडलंच पाहिजे. पुन्हा एकदा सर्व मराठी बांधवांना विनंती करेन, नक्कीच या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. विस्तारित व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. परंतु या शुक्लासारख्या माणसांना, जो स्वतः म्हणतो मी ब्राह्मण आहे, अरे काय संबंध इथे ब्राह्मणाचा येतो? कोण जातीवाद करते? मी पंडित आहे, मी ब्राह्मण आहे, मी भोलेनाथचा भक्त आहे, काय संबंध आहे? मी पांडुरंगाचा भक्त आहे. अरे काय चाललंय? तुम्ही नको ते गोष्टी पुढे आणून फक्त धर्माचा जो काय आता प्रपोगंडा करताय तो कुठेतरी थांबवला गेला पाहिजे. आणि महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही. महाराष्ट्राचं हिंदुत्व लक्षात घ्या पहिल्यांदा. महाराष्ट्राचं हिंदुत्व हे संत परंपरेवर आधारित आहे आणि तू जे हिंदुत्व बोलतोयस ना ते पौराणिकतेवर आधारित आहे. हा फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात. आणि ह्या गोष्टीवरही नक्कीच आपण बोलू की पौराणिकतेवरचं हिंदुत्व आणि सत्यतेवरचं म्हणजेच संत परंपरेवरचं हिंदुत्व म्हणजे काय. आमच्याकडे सत्यता आहे. आमच्या इतिहासावर कोणीही प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले असतील, अहिल्याराणी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील. हा आमचा इतिहास आहे आणि हे सत्य आहे. ह्याच्यावर कोण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्या इतिहासाला कुठेतरी घाळ करण्यासाठी हे जे काय तुमचं षडयंत्र चाललंय नक्कीच ते थांबवा. अन्यथा मराठी माणूस आज ना उद्या नक्कीच जागा होईल आणि या प्रत्येक गोष्टीचा विरोध. कारण एखादी गोष्टीचा संयम असतो. ठीक आहे, मराठी माणूस सध्या शांत आहे कारण त्याला धर्मात आणि राजकारणात असं काय अडकवून ठेवलं गेलंय की तो या गोष्टी
दिसून सुद्धा दुर्लक्षित करतोय किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही. पण आज ना उद्या नक्कीच स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न करतोय. संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा स्वायत्त महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे. त्यामुळे नक्कीच माझी सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की स्वायत्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे, ही मागणी घेऊन नक्कीच आपण येणाऱ्या काळात या मराठी मातीसाठी, मराठी अस्मितेसाठी नक्कीच सर्वजण एकजुटीनं नक्कीच एकत्र दिसू ही अपेक्षा आहे. बाकी सर्व जिहादांवर बोललं जातं, ह्या महाराष्ट्रात जमीन जिहाद केला जातो, या महाराष्ट्राची जमीन ताब्यात घेतली जाते, तिच्यावर कोण बोलायला तयार नाही. नक्कीच येणाऱ्या काळात आपण या सर्व गोष्टींवर बोलू. इथेच थांबतो, परंतु पुन्हा एकदा जाता जाता मराठी बांधवांना विनंती करेन की जास्तीत जास्त मराठी जनजागृती, मराठी माणसांना एकत्रित आणून मराठी जनतेचा संपर्क वाढून जनजागृती करणं हे मात्र सर्वांनी आता एक व्रत आत्मसात करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांना एकत्रित आणून या असल्या नालायक शुक्लासारख्या लोकांना ह्या मातीत त्याचे विचार गाडण्याची तयारी मात्र आपण सर्वांनी केली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.